केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर येथील विद्यार्थ्यांनी भक्ती समाधान धन्यवाद। आज आम्ही तुम्हाला प्रकाशाचे परिणाम दाखवणार आहोत। आमच्या वर्गामध्ये दिसलेल्या प्रकाशामध्ये हे या लोटकामुळे प्रकाशाचे 7 रंग दिसत आहेत। त्याला हे अशा पद्धतीने सोनामध्ये पण हां येस राईट। हां आणि अजून अजून आपल्याला हे असं उदाहरण कुठं बघता येईल पुन्हा? ते पाऊस जर पडला आणि त्यावेळेस सूर्य निघला तेव्हा दिसते काय काय दिसते? इंद्रधनुष्य। येस राईट। हां पुन्हा एखादी खिडकी असेल त्याच्यातून सूर्याचे किरण येत असेल, तिथे ग्लास असेल काचाचा त्यात दिसते। हां अजून एखादे उदाहरण अजून पुन्हा बऱ्याचशा वाहनांना आपल्याला त्या ज्या असतात ना सीडीच्या त्या गोल राऊंड सीडी खराब झालेल्या ज्या प्लेट्स असतात त्या लावलेल्या असतात आणि त्याच्यावर सुद्धा बघा इथे सुद्धा ह्या भिंतीवर कशा प्रकारे या ठिकाणी हे आपल्याला रंग विखुरलेले दिसत आहे ना। तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या प्लेट्सवर सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या रंगाच्या छटा दिसत असतात। म्हणजे हे काय झालं मग प्रकाशाचे परिणाम किंवा त्याला आपण प्रकाशाचे विकिरण सुद्धा आपण म्हणू शकतो, हे की नाही। म्हणजे प्रकाश हा किती रंगांचा बनलेला आहे मग? 7 रंगांचा, पण दिसतो आपल्याला किती? एकच रंग आहे ना। जसं न्यूटनची तबकडी, न्यूटननी पण ते सांगितलेलं आहे। जसं आपण मागच्या वेळेस प्रयोग केला होता, काय केलं होतं? एका कागदावर 7 रंगाचे रंग देऊन आपण एक प्लेट तयार केली आणि त्याला गोल फिरवलं होतं, बरोबर आहे? हां ते तर फिरल्यानंतर ती भिंगरी आपल्याला 7 रंगांची दिसते का? एकाच रंगाची दिसते। म्हणजे याच्यावरून आपल्याला काय सिद्ध करता येते मग? प्रकाश हा 7 रंगांचा बनलेला आहे, पण आपल्याला दिसताना बऱ्याचदा एकच रंग दिसतो। आणि अशा पद्धतीनं आपण जर काही छोटे मोठे प्रयोग केले तर त्यावेळेस आपल्याला त्याचे 7 रंग दिसतात, बरोबर आहे?